नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्याचं विश्लेषण करायचं राहून गेलं होतं, तर आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत. या निवडणुकीत सर्वेमधून जे सांगण्यात आलेलं होतं की भाजपला 400 जागा वगैरे मिळतील, तर तसं काही झालेलं नाही. आणि याची कारणं वगैरे याची चर्चा पण मतदानाच्या अगोदरच्या भागांमध्ये या आपल्या यशवंत महाराष्ट्र चॅनलमध्ये केलेली होती. आणि त्यात जी कारणं दिलेली होती, बेरोजगारी असेल, महागाई असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जास्त करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही निवडणूक लढली गेली असं म्हटलं तर चालेल. कारण महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी निकाल कसे लागले ते तुम्हाला माहीतच आहे आणि त्यावर आपण नंतरच्या भागात चर्चा करणार आहोत. तूर्त आपण सातारा लोकसभेबाबत बोलूया. सातारा लोकसभा निवडणुकीत पण हा इम्पॅक्ट जाणवला आणि तो मोठ्या प्रमाणात जाणवला. पण इथं जास्त इम्पॅक्ट हा पक्ष फोटाफोटीचा, जे भाजपने फडणवीसांनी जे खेळ केले, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो खेळखंडोबा केला, त्यात जोपर्यंत एकनाथ शिंदे होते तोपर्यंतची गोष्ट वेगळी होती. परंतु ज्यावेळेला अजित पवार तिकडं वळवले, अशोक चव्हाण आले, त्याच्यानंतर इथल्या राजकारणाचा विस्कार झाला आणि त्याची एक मोठा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाला. आणि शरद पवारांना सहानुभूती मिळाली, उद्धव ठाकरेंना पण सहानुभूती मिळाली त्यांच्याबरोबर. तोच परिणाम सातारा जिल्ह्यातही झाला. पण इथं उदयनराजे निवडून आले. त्याची काही मुख्य कारणांबद्दल चर्चा करायची म्हटलं तर भाजपच्या विरोधातच इथं वातावरण होतं. परंतु इथं उदयनराजेंची लोकप्रियता आणि भाजपसारख्या मोठ्या सत्तारूढ पक्षाची ताकद आणि त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेली साथ किंवा बाकीच्या विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी दिलेली साथ ही त्यांना मोलाची ठरली. तसेच प्रचाराचे त्यांनी ठेवलेले धोरण पहिल्यापासून, जरी उमेदवारी उशिरा जाहीर झाली तरी त्यांनी आधीच मतदारसंघात गाठीभेटी सुरू केलेल्या होत्या. आणि नंतर पक्षाची ताकद मिळाल्यानंतर त्यांची स्वतःची ताकद प्लस पक्षाची ताकद आणि विधानसभा मतदारसंघाअंतर्गत असणारे नेते मंडळी या सर्वांनी एकत्रित ताकद लावली आणि सूक्ष्म नियोजन केलं प्रचाराचं. आणि राष्ट्रवादीच्या पुढं त्यांनी आघाडी मारली. त्याचे फायदे त्यांना जरूर मिळाले, पण ते म्हणावे असे मिळालेत असं म्हणता येणार नाही. कारण जर आकडेवारी बघितली तर फक्त कराड उत्तर दक्षिण इथं अनपेक्षित मतं त्यांना मिळाली. बाकी वाईमध्ये अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील असून सुद्धा किंवा राज्यसभेचं आश्वासन देऊन सुद्धा तिथं मतदान शशिकांत शिंदे यांना जास्त झालं, 17,000 मतदान. त्याच्यानंतर कोरेगावमध्ये जास्त मतदान झालं, म्हणजे तिथं मतदानच जास्त झालं होतं. त्यामुळं तिथं उदयनराजेंना लीड साहजिकच मिळणार होतं. पाटणमध्ये त्यांना लीड मिळालं नाही शंभूराज देसाई असून सुद्धा. त्यामुळं शंभूराज देसाई यांनी नक्की काम केलं की नाही याबद्दल शंका उपस्थित होते. तसेच बाळासाहेब देसाई स्मारक वगैरे ते पण मुद्दे आहेत. त्याच्यानंतर पाटणकरांनी तिथं मग जादा काम केलं का शंभूराज देसाईंची मतं तिथं कमी झाली. कराड दक्षिणमध्ये कराड शहराचा पण समावेश होतो. तिथं पृथ्वीराज चव्हाण हे वैयक्तिक जास्त फिरले नाहीत. ते महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळं ते महाराष्ट्रभर फिरत होते. तिथं ते फिरल्यामुळं इकडं पोकळी निर्माण झाली का असं झाले असावी असं म्हणता येते. तिथं विक्रम पावसकर भाजपचे जे निष्ठावंत प्रदेश कार्यकारिणीवर आहेत आणि अतुल भोसले यांनी भरपूर प्रयत्न केलेले दिसत आहेत. उदयसिंह पाटील तिथं कमी पडलेले असावेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांची यंत्रणा आहे. शिवाय बाळासाहेब पाटील जे आमदार आहेत उत्तरचे,
परंतु त्यांचा गट किंवा नगरपालिकेत कराड नगरपालिकेत त्यांचा गट आहे आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा गट जयवंतराव पाटील वगैरे ते सुद्धा तिथं कमी पडलेले असावेत. उत्तरमध्ये आता वातावरण बदलत चाललेलं आहे. बाळासाहेब पाटील यांची पहिल्यापासूनची एक कल्ली भूमिका आणि जे कार्यकर्ते आहेत कारखाना सोडून कारखान्याशी निगडीत नसणाऱ्या कार्यकर्त्यांना ते कशी उद्दामपणाची वागणूक देतात ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं पुशे सावळी असेल किंवा सातारा भाग असेल कराड उत्तरमधला नागठाणे आतीत काशिळ वगैरे, तर या भागात नेहमी लोकसभेला मतदान हे राष्ट्रवादीला जादा होत होतं. यावेळेला नाही झालं आणि हाच ट्रेंड विधानसभेला राहील असं दिसतंय. त्यामुळे इकडून जे मतदान जास्त झालं त्याचा पण परिणाम ह्या एकत्रित मतदानावर झाला. आता जर ह्या सर्व मतदारसंघांबद्दल विचार करायचा म्हणला विधानसभेच्या दृष्टीनं तर वाईपासून आपण सुरुवात करूया. वाईमध्ये मकरंद पाटील यांना अजून पण पर्याय नव्हता आत्तापर्यंत. या लोकसभा इलेक्शनमुळं आता पर्याय एक तयार झालेला आहे असं म्हटलं तर चालू शकेल. कारण आता इथलं तिकीट वाटप कसं होणार हा मुळात प्रश्न आहे विधानसभेला. कारण मदन भोसले हे भाजपमध्ये आहेत आणि अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत आणि काँग्रेसकडून यावेळेला विराज शिंदे आहेत. विराज शिंदे संपूर्ण या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्याबरोबर होते आणि साहजिकच ते या मतदानाचं लीडचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथं शरद पवारांना मानणारा मोठा गट आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही आपल्याला सांगितलं होतं की इथं शरद पवारांचा मोठा गट आहे आणि तो यावेळेला कदाचित मकरंद पाटील यांचं ऐकणार नाही आणि काही म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात तसंच घडलेलं आहे. त्यामुळं इथं आता मकरंद पाटील यांना पर्याय म्हणून जरी राष्ट्रवादीत तिथले माजी झेडपी सदस्य दिलीप बाबर वगैरे असले तरी शरद पवारांच्या गटाचे नेते नाहीत, पण तिथं बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळं तिथं या विधानसभेच्या दृष्टीनं मकरंद पाटील यांना वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावे लागतील. कारण काँग्रेसमधून आता दुसरा कुठलाही त्यांच्या विरोधात पर्याय नसल्यामुळं पुरुषोत्तम जाधव पण निवडणूक लढतील किंवा नाही खंडाळीचे याबद्दल काही सांगता येत नाही. विराज शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून तिथं तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळं ते यावेळेला निवडणूक लढतील हे निश्चित आहे. पण हे जे मताधिक्य आहे शशिकांत शिंदेंचं ते नेमकं मकरंद पाटील यांना मानणारं की विरोधातलं आणखीन काय याच्याबद्दल बरेच म्हणजे संभ्रमावस्था आहे. त्यामुळं तिथं काय सांगता येणार नाही. परंतु सध्या तरी मकरंद पाटील यांना धोका नाही असं दिसतंय. साताऱ्यात बघायला गेलं तर जवळपास 30,000च्या आसपास लीड इथं थोडंसं जादाच असेल यांना मिळालं उदयनराजेंना, ते शिवेंद्रराजेंच्या आणि त्यांच्या एकत्रित परिणामामुळं. पण 30,000-32,000चं लीड म्हणजे काही जादा नाही आणि पण त्याचा परिणाम होऊ शकतो जर पर्याय उभा राहिला तर. पण सध्या तरी इथं दीपक पवार यांच्याशिवाय पर्याय दिसत नाही सातारा जावळीमध्ये आणि जावळीमधून बरंचसं मतदान शशिकांत शिंदेनं झालेलं आहे. त्यामुळं जर नवीन पर्याय आणला इथं सातारा शहरातला किंवा या सातारा तालुक्यातला तर इथं शिवेंद्रराजेंना टक्कर देणारा पर्याय माणूस तयार होऊ शकतो. पण त्यासाठी आता शशिकांत शिंदे किंवा राष्ट्रवादीला पूर्णपणे इथं लक्ष द्यावं लागेल. शशिकांत शिंदेना जावलीत जवळजवळ 5-6 हजाराचं लीड मिळाले. मग बाकीचं लीड मिळालं उदयनराजेंना ते त्यांचा प्रभाव क्षेत्र असणारं सातारा शहर, सातारा परिसर आणि सातारा तालुका ग्रामीण या ठिकाणी. पण ते दोघांचं एकत्रित मतदान आहे शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंचं. त्यामुळं ह्या दोन राजांना इथं विरोध नाही अशी परिस्थिती नाही. इथंही विरोध भरपूर आहे आणि तसे जर प्रयत्न केले राष्ट्रवादीनं तर इथं पर्याय म्हणून शिवेंद्रसिंहराजेंना किंवा उदयनराजेंना इथं पर्याय उभा ठाकू शकतो. पण त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न व्हायला हवेत. कोरेगावमध्ये जे निसटतं लीड मिळाले
ते तिथं मतदान सगळ्यात जास्त झालं सातारा लोकसभा मतदारसंघात. परंतु महेश शिंदे यांनी जो निगेटिव्ह प्रचार केला शशिकांत शिंदे यांच्यावर बाजार समितीच्या माध्यमातून गुन्हे दाखल असलेल्याचं वगैरे, तरी त्याचा फारसा परिणाम झालाय असं दिसत नाही. हा निवडणूक स्टंट आहे असं लोकांनी मतदारांनी समजून घेतल्यासारखं वाटतंय. परंतु गेल्या 5 वर्षात जे महेश शिंदेने वातावरण तिथं निर्माण केलं किंवा त्यांच्याकडे जे लोक गेलेत त्या प्रमाणात शशिकांत शिंदेने काम केलेलं नाही तिथं असं दिसतंय. कारण त्यांना यावेळेला सहानुभूती होती आरोपांच्या पार्श्वभूमीवर किंवा शरद पवारांची, पण त्या प्रमाणात तिथं मतदान मिळालं नाही. तिथं त्यांना 10-15 हजाराचं लीड मिळायला हवं होतं. आता कोरेगावमध्ये या दोघातच लढत होणार आहे, शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे. शशिकांत शिंदे आता यावेळेला चवताळलेल्या वाघाप्रमाणे ते पेटून उठले. त्याने 2-3 दिवसापासून कामालाही सुरुवात केल्या. परंतु जी गेल्या 3 निवडणुकात त्याने पराभवाची हॅट्रिक केल्या. पहिली निवडणूक हरली विधानसभेची, त्याच्यानंतर जिल्हा बँकेची आणि नंतर ही लोकसभेची. ही तिसरी सगळ्या निवडणुका त्यांनी निसटत्या मताधिक्यानं हरल्या आहेत. त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांना नाराज केलंय, मतदारांना नाराज केलंय, त्यांची कारणं त्यांना शोधावी लागतील. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांचा करिश्मा आहे असं म्हणतो आपण. परंतु गेल्या वेळेला जे मताधिक्य मिळालं होतं श्रीनिवास पाटलांना, ते यावेळेला त्यांना राखता आलं नाही. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात तिथं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे आणि त्यांचे जे लोकांना कार्यकर्त्यांना वागण्याची पद्धत वगैरे ती नामंजूर आहे. आणि सातारा तालुका खटाव तालुक्यातील जे मतदार आहेत ते त्यांच्या विरोधात आहेत. आणि जे उत्तरमध्ये पाल गट, उमरज गट, मसूर गट आणि कोपर्डे गट इथं त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध निर्माण झाला आहे. तिथं धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांची एकत्रित ताकद लागल्या. आता यावेळेला त्यांच्यात गेल्या प्रत्येक वेळेला या दोघांच्या मतविभागणीमुळं बाळासाहेब पाटील निवडून येत होते. आता तशी शक्यता नाही, कारण या दोघांपैकी एकाला कोणाला तरी शांत बसावं लागणार आहे. त्यातल्या त्यात धैर्यशील कदम यांची ताकद कमी आहे आणि त्यांना जिल्हाध्यक्षपद भाजपचं दिल्यामुळं त्यांना थांबण्यास सांगतील. आणि पण परवाच्या मुलाखतीत एका मला वाटते यशवंत नगरी विकास भोसले यांचं जे चॅनेल आहे त्याच्या मुलाखतीत त्यांनी मी लढणारच असं सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांनी ठाम भूमिका ठेवल्या. अर्थात आपलं 30-40 हजाराचं जे मतदान आहे ते सहजासहजी कोणाच तरी झोळीत टाकण्यास त्यांची इच्छा नसावी, कारण त्यांनी पण तसे प्रयत्न केलेत, कधी शिवसेनेच्या माध्यमातून कधी भाजपच्या. मनोज घोरपडे त्यांच्या जोडीला बाकीचे भाजपमधले लोक आहेत या कराड उत्तरमधील 4 गटांची. परंतु ती ताकद एकत्रित आहे, म्हणजे कदम आणि घोरपड्यांची. त्यांच्यावर असलेले खुनाचे आरोप, सुरू असलेला खटला, बाकीचे आणखीन काय मुद्दे असतील, या बाबतीत ते आता कशी तयारी करतात हे 3ही उमेदवार कराड उत्तरमध्ये आता तयार लागतील. पण ह्यांचे जी उमेदवारी आमदारकी आहे ती गॅसवरच असेल या तिघांची पण. कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले, विक्रम पावसकर यांनी एकत्रित प्रयत्न केले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट तिथं कमी पडला, बाळासाहेब पाटील यांचा गट कमी पडला, उदयसिंह पाटील यांचा गट कमी पडला, अविनाश मोहिते यांचा गट कमी पडला. त्यामुळे तिथं नाममात्र आघाडी जी आहे ती उदयनराजेंना मिळालेली आहे. परंतु तिथं जे मतांचं ध्रुवीकरण झालं कराडमध्ये, विशेषतः हिंदुत्ववादी मतं तिथं एकत्रित झाली आणि त्याचा तो परिणाम तिथं दिसून आला. पाटणमध्ये शंभूराज देसाई हे काही जेव्हा मूळता शिवसेनेत होते बाळासाहेब ठाकरेंच्या किंवा आत्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, ते कधी तिथं बांधील नव्हते, कारण ते तिथले स्वतंत्र संस्थानिक आहेत पाटणचे. हा पक्ष म्हणजे फक्त ते आधाराला घेत असतात. शिवसेनेत असताना पण त्यांचं तसंच होतं. परंतु पालकमंत्री म्हणून जी
जबाबदारी सांभाळताना किंवा मतदारांशी संपर्क ठेवताना पाटणमध्ये त्यांनी संपर्क ठेवलेला आहे. गेल्या 5 वर्षात सत्तेच्या जोरावर तिथले अनेक गावं किंवा ग्रामपंचायती जिंकल्या, अनेक गावातले कार्यकर्ते पाटणकरांचे जे पारंपरिक मतदार होते ते त्यांना सोडून अनेक जण शंभूराज देसाईंकडे आले, परंतु तो फायदा या निवडणुकीत दिसला नाही. त्यामुळे शंभूराज देसाईंना यावेळेला खूप प्रयत्न करावे लागतील. तसे या पाटणचे 2 पारंपरिक विरोधक पाटणकर आणि शंभूराज देसाई यांची पण आमदारकी गॅसवरच राहील असं दिसतंय. उदयनराजेंना हे जे मताधिक्य मिळालं 30-32 हजाराचं ते निवडून आले आणि त्यांनी विजय साजरा केला. अगदी निम्म्या फेऱ्या होईपर्यंत ते पिछाडीवर होते. नंतर शशिकांत शिंदेंच्या पुढे त्यांनी आघाडी मारली. हे जे मतदान झालं विशेषतः साताऱ्यात त्यांचा प्रभाव असल्यामुळे ते मतदान त्यांच्या कामी आलं आणि ते निवडून आले. त्यांनी तसं हे निसटताच विजय हा म्हणावा लागेल, पण विजय झाला आहे. त्यांचे पराभवाचा जो गेल्या वेळेला जो पराभव झाला त्याच्या त्यांनी वाचपा काढला असं नाही म्हणता येणार, पण त्याला एक समाधान मिळालं. परंतु ते समाधान चिन्हानं कमी केलं, कारण आम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हे जे चिन्ह आहे राष्ट्रवादीचं आणि दुसरं पेपानीचं चिन्ह संजय गाडे यांचं रेपाईचं हे घोळ करेल, आणि घडलं तसंच. त्यांना 34-35 हजार मतं मिळाली. त्यातली बरीचशी म्हणजे 30 हजाराच्या वरची मतंही शशिकांत शिंदेंचीच असतील. ती जर मतं असती तर उदयनराजेंची खासदारकी अवघड झाली असती. आता या निवडणुकीच्या निमित्तानं जी उदयनराजे भोसले यांनी आश्वासनं दिलेत किंवा भाजपनं आश्वासनं दिलेत ती त्यांनी पूर्ण करायला हवेत. पूर्वीसारखे टोल नाक्यासाठी मारामाऱ्या किंवा केसेस करणं किंवा उद्योगपतींना धमकावणं किंवा खंडणीखोर मोकाट सोडणं हे सोडून जे आश्वासनं दिलेत साताऱ्यात, जी सातारचे तरुणाई बॉम्बा मारते की आम्हाला सातारच्या आसपास काम द्या, MIDCत मोठे कारखाने आणा, इथं ITचं काहीतरी करा, तर ती वचनं ह्यांनी उदयनराजेंनी दिलेली होती या निवडणुकीत. ती वचनं त्याने आता पाळली पाहिजे. साताऱ्यातले रस्ते चकाचक झाले पाहिजेत. साताऱ्यात 24 तास पाणी पुरवठा झाला पाहिजे. साताऱ्यातली वाहतूक सुरळीत झाली पाहिजे. सातारा शांत शहर आहे, शांतच राहिलं पाहिजे. साताऱ्यातली MIDCत मोठमोठे उद्योग आले पाहिजेत आणि तिथून खंडण्या गोळा झाल्या नाही पाहिजेत. साताऱ्यात त्यांनी सांगितलं IT हब आणणार, निर्माण करणार. बघूया आता IT हब आणतात, निर्माण करतात, काय करतात. कराडमध्ये त्यांनी गेल्या वेळेला त्यांचं संपर्क कार्यालय खोललं होतं, ते फक्त उद्घाटनापुरतंच उघडलं, नंतर कधी उघडलं नाही. आता या वेळेला कधी उद्घाटन करतात त्याकडे कराडकरांचे डोळे लागलेले आहेत. शेवटी एवढंच म्हणता येईल, उदयनराजे जरी निसटत्या मतांनी निवडून आलेले असले तरी जे भावी आमदार आहेत, जे निवडणूक लढवणारे आमदारांचे विरोधात असलेले आणि सध्याचे आमदार यांच्या अंगावर केस उभे राहिलेत एवढं म्हणता येईल. कारण या सगळ्यांना आता या 4 महिन्यात मोठी धावपळ करावी लागणार आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. नमस्कार.